नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तयार केलेलं आहे आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाण्याचे लाडू. आता तुम्ही म्हणताल शेंगदाण्याचे लाडू तर आम्ही पण करतो, असं काय वेगळं आहे? तर यासाठी माझी रेसिपी बघा की या लाडूमध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, ज्याच्यामुळे एकादशी दिवशी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एनर्जी जशाच तशी टिकून राहील, कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवणार नाही. चला तर मग पटकन लाडू कसा बनवायचा ते पाहू. प्रथम 1.5 कप शेंगदाणे कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा 2 ते 3 मिनिट शेंगदाणे हाय फ्लेमवर भाजायचे आणि नंतर ते शेंगदाणे एकदम लो फ्लेमवर सारखं हलवत भाजून घ्यायचे. काय होतं, बऱ्याच जणांना शेंगदाण्याचा लाडू आवडतो, पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की लाडू खाल्ल्यानंतर डोकं दुखतं, ॲसिडिटी होते. कशामुळे? तर शेंगदाणे तुम्ही हाय फ्लेमवर भाजता आणि ते पूर्णपणे भाजले नाहीत, आतून कच्चे राहतात. तर सिक्रेट पदार्थ काय टाकला तर बदाम टाकले. तुम्ही 1.5 कप शेंगदाण्यासाठी एक 10 ते 12 बदाम किंवा पाव कप बदाम टाकू शकता. त्यानंतर बदाम टाकल्यानंतर 1-2 मिनिट छान भाजून घ्यायचं. त्यानंतर हे शेंगदाणे आणि बदाम पूर्णपणे थंड करून घ्यायचे. गरम असताना हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे नाहीत. त्यानंतर या 1.5 कप शेंगदाण्यासाठी मी पाऊण कप किंवा 1 कप गूळ घ्यायचा. तुम्हाला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यापेक्षा 1/4 कप घेऊ शकता. जास्त घ्यायचे नाहीत, कारण गूळ जास्त घेतल्यानंतर ते शेंगदाणे थोडे आंबट, म्हणजे लाडू जो आहे तो आंबट लागतो, त्यामुळे प्रमाणातच घ्यायचं. त्यानंतर हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर, जास्त मोठं पण नाही आणि जास्त जाडं भरडं असं ठेवायचं, जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते खाताना आपल्या दाताखाली शेंगदाण्याचे छोटे छोटे कण लागले पाहिजेत, त्यामुळे टेस्ट छान येते. तुम्ही जर जास्त बारीक वाटलं तर ते टाळूला चिटकतात लाडू आणि ते खाऊ वाटत नाही. त्यामुळे असं जास्त मोठं पण नाही आणि जास्त असं बारीक पण नाही, असं रवाळ थोडं जाडं भरडं वाटून घ्यायचं. छान असं वाटून घेतल्यानंतर सर्व शेंगदाणे आणि गूळ मी अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आता सर्व शेंगदाणे आणि गूळ अशाच पद्धतीने वाटून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण तूप ॲड करणार आहोत. 1-2 चमचे तूप घ्यायचं. ते फक्त वितळवून घ्यायचं. आपल्याला कोमट किंवा तडका काही तयार करायचं नाही, फक्त कोमट किंवा वितळवून घ्यायचं तूप आणि यामध्ये टाकायचं. याच्यामुळे काय होतं, तुमचा गूळ जरी कमी पडलेला असेल तरी लाडू पटकन वळले जातात. जर तुमचं मिश्रण जास्त कोरडं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त थोडंसं तूप घेऊ शकता आणि याच्यामध्ये टाकलं की लाडू पटकन वळले जातात. तुम्ही जर याला जास्त वेळ ठेवलं तर गूळ कोरडा पडतो, त्यामुळे हे वाटून झालं की लगेच आपण लाडू वळायला घ्यायचे. जास्त वेळ ठेवल्यानंतर गूळ कोरडा पडतो. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता. जास्त पण मोठे करायचे नाहीत, कारण जास्त लाडू खाऊ वाटत नाही. थोडासा छोटा असेल तर मुलंही आवडीने खातात, त्यामुळे मीडियम साईजचे असे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघू शकता. आणि हे लाडू लहानांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि याच्यामुळे तुमच्या शरीरात पौष्टिक, गुळामुळे लोह मिळतं, शेंगदाण्यामुळे असं भरपूर प्रकारचे विटॅमिन्स, फायबर, प्रोटीन असं मिळतं. त्यामुळे हे लाडू एकदम बेस्ट आहेत तुमच्या छोट्याशा भुकेसाठी, किंवा तुम्हाला उपवास असेल तरी हे तुम्ही खाऊ शकता. बघा तर मग किती छान आपले एकसारखे आकाराचे सर्व लाडू तयार आहेत. तुम्हाला एक लाडू मी फोडूनही दाखवते, कारण तुम्ही जर गूळ जास्त टाकला तर ते असं थोडं काळसर दिसतं किंवा ते लाडू आंबट होतात, त्यामुळे गूळ प्रमाणात वापरायचा. तर बघू शकता लाडू किती छान. आणि हे लाडू तुम्ही 10 ते 15 दिवस हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता तुमच्या मुलांच्या लहान भुकेसाठी, किंवा तुम्हाला पौष्टिक सकाळी काहीतरी खायचे तर यासाठी तुम्ही, किंवा तुम्ही डाएट करत असाल तरीही हे लाडू छान आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.